नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आमच्या विशेष कार्यक्रमात. आज आपण आलेलो आहोत ताडदेव परिसरात भाऊसाहेब हिरे कॉलेजच्या नाक्यावर आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्यांची मतं जाणून घेणार आहोत. नोट बॅनचा परिणाम जे आहे हे तरुणांवर कशा पद्धतीने झालं, काय सांगशील? नोट बॅनमुळे आजकाल म्हणजे सुट्टे मिळायला खूप त्रास होतो. कुठेही गेलं तर ते लोक 500 रुपये 1000 रुपये बोला सुट्टेच नाही आमच्याकडे. मग खूप खर्च करायला खूप त्रास होतो याच्याने. लाईक आता आम्ही कुठे पण जातो शॉपिंगसाठी तर सगळे बोलतात आम्हाला सुट्टे द्या. मग कुठे शोधायचे एवढे सुट्टे पैसे? काय काय लोक मेले पण ह्याच्यामध्ये, पण काय काय लोकांना इतके प्रॉब्लेम्स आले की म्हणजे ते फेस पण नाही करू शकले. ते लोकांनी काय लोकांनी तर सुसाईड पण अटेम्प्ट केली की सुट्टे नाही, पैसे कुठे द्यायचे, फीस कशी भरायची. ते परीक्षेला कसं पेपरमध्ये येतात, हे हा प्रश्न चुकीचा आहे, मिस्टेक करा, हे दुसरी करा. म्हणजे 60 दिवसात तुमचे 1000 प्लॅन बदलतात, काय फायदा आणून फायदा. शिवसेनेने तर फार विरोध केलेला आहे या सगळ्या गोष्टींना, तुमचं काय म्हणणं आहे? नोटबंदीबद्दल बोलायचं गेलं की विषय हा चांगला होता, बट जी संकल्पना मोदीजींनी मांडली होती ना, त्याच्यानी म्हणजे लोकांना खूप त्रास झाला आहे. म्हणजे तुम्ही आता बघाल शेतकऱ्यांच्या आत्महत्या, परत किती जण यंग मुलं बेरोजगार झाले. काय वाटतं या निवडणुकीत बीएमसीच्या त्याचे पडसाद बघायला मिळतील? राष्ट्रवादी कांग्रेस और जनता ने सोचा कि ये कष्ट हमको 50 दिन का रहेगा, आगे जाके हमारा भविष्य अच्छा होगा. बट लगता है कि भविष्य को एकदम अंधेरे में डाल दिया है मोदी सरकार ने, और इसका निश्चित रूप से इनको दोनों ही पार्टी को, सेना को और बीजेपी को, आने वाले चुनाव के अंदर इनको परिणाम भुगतना पडेगा. किती युवकांना बेरोजगार ह्या लोकांनी केलेलं आहे आणि नुसतं 50 दिवस याचा हा विषय नाही आहे. ह्याचे खूप लॉंग टर्म लॉसेस आहेत आणि बीजेपी ह्याचा नक्कीच त्यांना नुकसान होणार आहे. त्याचबरोबर त्यांची अलाइड पार्टी जी शिवसेना आहे त्यांनी पण म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा पद्धतीने त्यांनी जो काय वागले इकडे की पहिले त्यांचे खासदार जाऊन ममता बॅनर्जींबरोबर त्यांनी विरोध केला, नंतर मग त्यांना मोदीजींनी समजवलं, मग ते समजले आणि मग ते रिटर्न आले. तर हे ह्यांचा पण फार्स होता. मराठी अस्मितेवर गेले अनेक वर्ष मुंबईत राजकारण होत राहिलं. काय सद्यस्थिती आहे मुंबईतल्या मराठी माणसाची, मुंबईतल्या मराठी तरुणाची, जाणण्याचा प्रयत्न करूयात. मराठी अस्मिता टिकवून ठेवायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जिथे जॉब वगैरे अवेलेबल केले जातात, म्हणजे आता नोकरीसाठी गेलं तर इंग्लिश लँग्वेज इज मस्ट, पण हे कंपल्सरी नाही आहे. सगळ्या लँग्वेज येणं मस्ट नाही आहे. मीन्स मराठी लँग्वेज असेल तर त्यांचं टॅलेंट बघा तुम्ही. जिथे इंटरव्ह्यूजला जातो, जे गावातून वगैरे लोक येतात तर त्या लोकांना खूप ज्ञान असतं, पण एवढंच आहे की त्यांचा फॉल्ट असतो की त्यांना इंग्लिश बोलता येत नसतं. समजत असतं पण कसं एखाद्याला रिस्पॉन्स करायचं, म्हणजे एखाद्याने जर आपण कॅप्चर केलं, म्हणजे आता तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर त्याला समजतोय पण त्याला उत्तर देता येत नाही, तो त्याचा म्हणजे मेन अडला जातो त्या भाषेमुळे. तर माणसाने एवढं हे करा की तुम्ही इंग्लिश आणि हिंदी ह्या गोष्टी जे बोलताय तर मराठीला पण तेवढं प्राधान्य द्या, त्यामुळे लोक आहेत जी खाली त्या लोकांना अजून पुढे जाता येईल. मराठी भाषेचं जे राजकीय लोक राजकारण करतात आहे त्याच्यावरनं अजिबात आम्हाला वाटत नाही की मराठी लोकांना आणि मुलांना न्याय मिळेल. काय म्हणाल, मला थोडक्यात सांगा, तुमचे काय नेमके आरोप आहेत? आपल्याला थोडक्यात सांगतो, ज्या लोकांनी आजपर्यंत मराठी भाषेवरती, मराठी लोकांवरती राजकारण केलं आणि तिकडे आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या, मला फक्त त्यांना एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे, एवढा मराठीबद्दलचा आपल्याला पुळका होता किंवा आहे, तर मग तुमचं जे हॅशटॅग कॅम्पेन चालतं त्याला डिड यू नो हा इंग्लिश का वापरता तुम्ही? डिड यू नो हे कॅम्पेन तुम्ही इंग्रजीत सुरू केलं, याचं समर्थन कसं कराल? आता तुम्हाला मी एक सिंपल उदाहरण देतो. शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांच्या काळात ते लढले वगैरे, तेव्हा पोलीस वगैरे नव्हती. काळ बदलत गेलं तसं, म्हणजे काळ बदलत गेलं आणि आता जसं म्हणजे आता एक काय बोलतो आपण, ते काळानुरूप आता आपल्याला बदलायला लागतं. आपण तिसरा मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत, तो आहे महिला सुरक्षेचा. महिलेला सुरक्षित वाटतं का, खास करून मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्यामध्ये विचारूयात. राजकारणामध्ये मराठी माणूस पाहिजे. तुम्ही त्यासाठी सगळे लढताय की मराठी माणूस, अरे ते सोडा आणि महिलांना सुरक्षा द्या ना. महिलांना पण सुरक्षा 7च्या आत घरात महिलांनीच का राहावं, पुरुषांनी का नाही? अरे तुम्ही आतमध्ये तुम्ही त्या महिलांना बघाल, त्यांची सुरक्षा करा, रात्रीच्या टायमाला त्यांची काळजी घ्याल.
पुरुषांचा एकही कॉल नाही. ऍक्च्युली आता नवीन असं मीन्स रूल मीन्स आता काढलेलं आहे की CCTV कॅमेरेज बसवलेले असतात ट्रेनमध्ये, बट त्याचा जराही उपयोग होत नाही. मीन्स असा माझ्या बाबतीत एक अनुभव आला होता. मीन्स जरी चॉपर घेऊन जरी बॅगेजून फिरलो तरी त्याचा काही उपयोग नाही. मीन्स चिली स्प्रे म्हणा, चॉपर घेऊन फिरलो तरी काहीही उपयोग होत नाही त्याचा. बिकॉज ट्रेनमध्ये बरेच जण मीन्स फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास म्हणा, त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक असे येतात ना, मीन्स पोलीस प्रोटेक्शन सुद्धा बऱ्याचदा नसतं. लोगों ने जैसे डांस बार का इश्यू था जो आभा ने उठाया, ताकि रात को जो एंटी सोशल एलिमेंट्स जो जाके बैठते हैं और रात को जो महिलाओं को तकलीफ होती थी, ये सब बंद करने का काम किया. आज वही इस राज्य सरकार ने शुरू कर दिया और वही एंटी सोशल एलिमेंट आज रास्ते के ऊपर बाहर है. दूसरी चीज, आज इनके मुंबई के अंदर कॉर्पोरेटर ने एक महिला की इज्जत के साथ में खिलवाड़ करने का काम किया. ऐसे लोगों को इन्होंने पार्टी में प्रवेश दिया हुआ है. गुन्हेगारांनाच पक्षप्रवेश दिला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य किंवा महिलांना सुरक्षित वाटणार कसं असा आरोप केला, असा प्रश्न विचारलाय. शिवसेनेकडनं उत्तर घेऊ. मला असं म्हणायचं आहे की आमचे आदित्य साहेब त्यांनी आता नाईट लाईफचा विषय घेतलेला की म्हणजे जेणेकरून रोजगार प्रत्येक लेडीजला म्हणजे असं सेफ असं वाटावा. म्हणजे जेणेकरून समजा की आता नाईटला कुठले म्हणजे आता समजा पोरी कामाला जातात किंवा काय असेल की त्याचे जेणेकरून म्हणजे रात्रीची पण मुंबई ही चालली पाहिजे. तुमचा मित्रपक्ष भाजप असेल किंवा शिवसेनाही असेल, गुन्हेगारांना पक्षप्रवेश दिला जातोय असा आरोप होतोय, याला काय उत्तर आहे? गुन्हेगार त्यांच्यातूनच आमच्यात आलेत ना. गुन्हेगार घडवतात ते आणि आम्ही फक्त हे आपण सुधारण्याचं काम आमचं आहे. अच्छा, ठीक आहे. तर बघा, फार उत्तर हे रंजक आहे. गुन्हेगार त्यांच्यातले आमच्यात आलेले आहेत, त्यामुळे गुन्हेगारांना सगळीकडे स्वागत आहे हे ह्यातनं निश्चित होत आहे. आणि आपण जी आता ज्या मुद्द्यांवर चर्चा केली, आपण पाहिलं अनेक मुद्दे आहेत. BMCच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन ही तरुणाई मतदान करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, भाऊसाहेब हिरे, ताडदेव.